करते, कारण मी प्रत्येकाला चेहऱ्याने प्रत्येकाला ओळखतो। आज मी बघतोय की रेडीच्या टोकापासून ते त्या ठिकाणी भोगवेच्या टोकापर्यंतची माणसं सगळी उपस्थित आहेत। या सगळ्यांनी आता निर्धार केला पाहिजे, मनीष दळवीचं काय झालं याचं डोक्यातनं विषय तुम्ही काढून टाका। तुम्हाला असं वाटत असेल की मनीष दळवीने दिलेलं जे योगदान आहे ते जर सार्थकी लागलं पाहिजे तर या तालुक्यातले 5चे 5ही महायुतीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत। 10ही पंचायत समितीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे। म्हणून आता या क्षणापासून 5 तारीख संध्याकाळपर्यंत आपण सगळ्यांनी योगदान देऊ आणि त्याच्यामध्ये हा विजय निश्चितपणे मिळवून देऊ। आणि जो विश्वास आपण दाखवलाय त्याच्या माध्यमातून आपल्याला एकच या ठिकाणी अभिवचन देऊ इच्छितो की मी कुठल्याही पदावर असेल नसेल, परंतु या तालुक्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी अहोरात्र कष्ट, अहोरात्र मेहनत आणि अहोरात्र जे काही योगदान देणं मला शक्य आहे ते प्रत्येक प्रकारचं योगदान मी निश्चितपणे देईल। कारण ज्या धनशक्तींना वाटतंय की याला आपण थांबवू शकतो, या सगळ्या धनशक्ती, या सगळ्या लोकशक्तीला कधीच थांबवू शकणार नाही हे जाणवलंय। आणि त्याच्यामुळे तुमचा जो पाठिंबा आज मला त्या ठिकाणी दिसलाय, जे बळ दिसलंय, त्याच्यामुळे खरं तर माझ्यामध्ये 4 हत्तीचं बळ प्राप्त झालेलं आहे आणि निश्चितपणे त्याच्यामुळे तेवढ्याच ताकदीने त्यांना उत्तर देण्यासाठी मी सक्रिय काम करेन। माझ्या सगळ्या ज्या काही चुका झाल्या असतील या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात त्या आपण पदरात घ्याव्यात, मला माफ करावं आणि माझा पुन्हा एकदा विजय मिळवून देण्यासाठी मला 5ही जिल्हा परिषदेचे सदस्य आणि 10ही पंचायत समिती, 9ही पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आणावेत अशी कळकळीची एक विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो।